आपल्या उमेदवारांची नाराजी आपण कशी हे आम्हाला नवीन नाहीये. आम्ही आमच्या हातात इतर पण संस्था आहेत. आम्ही त्यांना सांगू की बाबा आता तुम्हाला इतर संधी नाही मिळाली तरी खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, बारामती बँक आहे, पीडीसीसी बँक आहे, अशा अनेक प्रकारच्या संस्था आहेत. त्या संस्थांच्या मध्ये सगळ्यांनाच तर आपण सामावून घेऊ शकत नाही. पूर्वी युनियन बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन त्याद्वारे सभासदांना खत वाटप केले जात होतं. दिनांक 31/3/2020 रोजीच्या 10,68,00,000 कर्जाची परतफेड करून आज रोजी सभासदांना 7 कोटी रुपयाचे खत कारखान्याने स्वभांडवलातून दिलेले. आता खत द्यायला कर्ज काढावं लागत नाही. भाव चांगला देत देत हे खत पण 7 कोटी रुपयाचं कारखान्याच्या भांडवलातून त्या ठिकाणी स्वभांडवलातून. काल ते परिपत्रक काढलेलं आहे ते वाचण्यात आलं. ते असं म्हणतात की कारखान्याची इतिहासात डिस्टरीवरती मागच्या 2 वर्षात पहिल्यांदाच कर्ज उचललंय. जे कर्ज डिस्टरीला उपकारण्यासाठी लागतं त्याच्या दुप्पट आहे. त्यावेळी कारखान्याचा प्लॅन आपला आमच्या ताब्यात आला. त्यावेळी त्याच्या आधी एक्सपान्शनला त्याने 120 कोटी रुपये कर्ज घेतलं. मॉडर्नायझेशनला 39 कोटी पूर्ण 60 लाख रुपये कर्ज घेतलं. हे 165 कोटीचं कर्ज घेऊन देखील कारखाना सुशी झाला नाही. वर पत्रा होता तो काढून टाकला, भंगारमध्ये विकून टाकला. 4 वर्ष 5 वर्ष कारखाना भिजत ठेवला पावसामध्ये. तुम्ही आता बघा सगळ्या स्टेटले दादाने सगळं सांगून आम्हाला हे आधी कारखाना झाकून द्या. पूर्वी पाऊस झाला की 40-45 लेबर जायचे. पूर्वी बाजूला ताडपत्र करायच्या आणि ते साखरेच्या हापावर ताडपत्र करायच्या नदीवाऱ्यासारख्या. आणि पाऊस उघडेपर्यंत करायचं ते आणि पाऊस उघडले मग ताडपत्र बाजूला करायचे. अशी पद्धत होती. आणि 165 कोटी रुपये कर्ज घेतले. सगळं कर्ज कारखान्याला खर्च केलं असतं तर कारखान्याच्या पाईप फुटल्या नसत्या, इव्हॅपोरेटर बॉडी काय बोर्ड नसत्या, साखरेचा आणि तुमचा सिरप आणि ज्यूस हे सगळं गटारात यायचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवीच्या पुतळ्यापर्यंत गटारातून ते असे लोट यायचे. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात 4 आठवड्यात भूमिका घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे, त्यांना स्वायत्तता आहे, ते त्यांच्या हालचाली करतील. परंतु बाकीची जी यंत्रणा राबवायची असते त्याच्या संदर्भामध्ये आम्ही काय ते चर्चा उद्या कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये करू. 4.5चा कारखाना 6,400 चालत होता. आपल्या पाय फुटल्या होत्या. कुठेही काही नीट चालत होतं. मॅन्युफॅक्चरिंग शिक्षण नीट चालत होता. त्याला आम्ही 100 कोटी रुपये आमच्या खेळत्या भांडवलातून खर्च केला. 100 कोटी खर्च केला. तेव्हा भावाने आम्ही 15 लाख खर्चिंग केलं. कारखाना हा सुजी कसा व्हायला पाहिजे, जे कर्ज काढलं त्या पैशाचं काढलं पाहिजे. पण आम्हाला ज्याला 100 कोटी कर्ज राहिलं आणि ते खर्च करायला 100 कोटी आम्ही बिलकुल कर्ज काढलं नाही. आम्ही आमच्या खेळत्या भांडवलातून कर्ज वागवलं. असे अनेक खर्च आणि सगळे 100-150 कोटी खेळत्या भांडवलातून आम्ही त्याला गुंतवणूक केली. हे खताचा प्रकार घ्या. युनियन बँकेकडून कर्ज घेणार ते लोकांना खत वाटणार. आम्ही त्यांचं 10.5 कोटी कर्ज भरलं आणि शिवाय तर होते आम्ही आमच्या स्वतःच्या पैसे खर्च करू. शिवाय आणखी बाबी अशी की कारखान्याला डिस्टरीला कर्ज जरी घेतलं तरी कारखान्याच्या भावावर कुठं परिणाम झालाय का? आज डिस्टरीचं कर्ज सगळं नील झालेलं आहे. आज त्याच्यावर कर्ज आहे नाही. तुम्ही ऐका ना, साखरेचं पोतं तयार झाल्यावर साखरेचं पोतं घाण घेऊन तुम्ही 85 ते 90% रक्कम घेता. तसं तुमच्याकडे स्वतःच पैसे नसतात, तुम्ही भावात देऊन टाकता सगळ्यांना. आणि त्यामुळं तुमच्याकडे जर उद्याच्याला इथेनॉलचा स्टॉक किंवा ENA किंवा RSSचा स्टॉक जर काही लाख लिटर 75 लाख 80 लाख 1 कोटी लिटर असेल तर उद्याच्याला तुम्हाला त्याचा दर असेल समजा 60-65 रुपये, तर त्या हिशोबाने बँका लोन देतात. हे काय माळेगाव कारखाना एकटा घेत नाही. महाराष्ट्रातले सगळे कारखाने त्यांच्या स्वतःच्या तयार झालेल्या मालावर उचल घेतात आणि शेतकऱ्यांना देतात. पहिल्यांदाच कर्ज उचलले असं त्यांचं म्हणणं एवढंच. अहो, त्यांनी ज्या कामाकरता विस्तार वाढी करता कर्ज घेतलेलं होतं त्याच्यातनं कारखान्याचं वरचं सगळं रूफ वगैरे टाकलेलं नव्हतं. आता ते तर
जे बोर्ड आलं त्यांना तर ते सांगून चालणारे लोक म्हणतील आता तुम्हाला निवडून दिलं करा. मग आता त्याच्यावर पुन्हा ते बँक कर्ज दिलं, ते म्हणले की ऑलरेडी तुम्ही त्या कामाच्या करता कर्ज घेतलेलं आहे. मग हे तर झाकलं पाहिजे. मग हे झाकलं पाहिजे तर कुठलं पैसे उपलब्ध होतात ते ह्या पद्धतीने केले आणि त्याचं रिपेमेंट करून टाकलं. भावावर कुठेही परिणाम होऊन दिला नाही. आणि कारखाना तुम्ही जर आता गेला कुणी पण तर सगळ्या मेन स्ट्रक्चरवर व्यवस्थित नवा पत्रा टाकलेला आहे. आणि तो काही सिमेंटचा नाही टाकला, तो जिंदाल आणि टाटाचा टाकला. निवडणुकीमध्ये सरकारी यंत्रणांचा वापर केला जातो असं आरोप केला जातो. कोण इथं सरकारी कोण आहे? त्यांनी आरोप केला विरोधकांनी. नाही, काय सांगा ना. मी आता सरकारमध्ये असलो तरी मी आता फॉर्म भरलेला आहे, तो भरायचा मला अधिकार आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. तुला जसा प्रश्न विचारायचा अधिकार दिला तसा मला फॉर्म भरायचा अधिकार दिला आणि त्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरला. जर बाबा कुठली यंत्रणा आम्ही गव्हर्नमेंटची ह्या कामाकरता वापरली असेल तर दाखवा की बाबा इथं तुम्ही गव्हर्नमेंटची यंत्रणा वापरता. दादा, विरोधकांकडून वेळोवेळी सांगण्यात येते की आमचा पॅनेल हा सर्वपक्षीय, मात्र राज्याचा कारभारी आमच्यासोबत असं प्रत्येक बोलले जातं. ठीक आहे ना, त्याच्यामध्ये त्यांना जे बोलायचं ते बोलतील. मी माझ्या सभासदांना सांगणार आहे आमचं नीलकंठेश्वर पॅनल हा उत्तम दिन. कारखाना अतिशय काटकसरीनं चाललं. जास्तीत जास्त केंद्राच्या राज्याच्या उद्याच्याला सहकाराच्या योजना आल्या तर त्याच्यात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा फायदा अधिक करून देईल. ते तर माझ्या हातात आहे, आणखी कोणाच्या हातात? आता जे छत्रपतीला झालं ते माळेगाव सहकारी साखर कारखान्यात का होऊ शकत नाही आपल्याला? समझोता तू मध्यस्थी केली नाही म्हणून. छत्रपती अडचणीत असताना दादांनी खरंच तिथे फॉर्म भरायला पाहिजे होतं, परंतु माळेगाव मध्ये फॉर्म दाखल केला तरी आम्ही स्वागत करतो असं ते विरोधक वेळोवेळी. असू देत, मला त्या गोष्टीला फार महत्व द्यायचं नाही. मला कारखाना उत्तम पद्धतीनं लोकांना अभिमान वाटावा. सभासदांना कुठेही गेल्यानंतर जसं सभासद मतदार म्हणतात चला आमची बारावटी बघायला, तसं चला आमचा माळेगाव कारखाना बघायला. आणि त्यामध्ये मी माळेगाववर भार न टाकता उद्याच्याला मी माझ्या तुमच्या सगळ्यांच्यामुळं त्याच्यात बारामतीकरांचं योगदान आहे. मला क्रेडिट घेत पण नाही घेणार पण नाही, पण माझ्या अनेकांच्या ओळखी आहेत. उद्या मी त्यांना सांगितलं की मला इथं जरा CSR पाहिजे, हे काम मला करायचंय. आता आपला माळेगाव शैक्षणिक संकुल तिथले सगळे रस्ते आतले मी डांबरी टार रोड करून दिले. त्याला माळेगाव कारखान्याचा 1 रुपया खर्च होऊन दिला. रस्ते झाले ना. अशा कितीतरी गोष्टी आम्ही करू शकतो ना. तो इनडायरेक्ट फायदा माळेगावकरांचाच आहे, सभासदांचाच आहे. मला 13 तारखेला म्हणजे मागच्या वेळामध्ये आपण जाहीर केलं होतं की चेअरमन अध्यक्ष पदाचा जो उमेदवार 13 तारखेला आपण जाहीर करणार आहात, त्या संदर्भात काय? 13 तारीख अजून येऊ दे ना. मी त्याच्या संदर्भामध्ये 13 तारखेला जे बोलायचं ते 13 तारखेला बोललेली. जरा कळ काढा. नदीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुढच्या वेळेस मत मागायला येणार नाही असं एक मी तुम्हाला पुन्हा मगाशी पासून सांगतोय, 7,500 कारखाना चालला असता तर नदीचं पाणी प्रदूषित झालं नसतं. पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्ही रिपीट करताय. कारखाना 9,500 टनांनी चालला. 2,000 क्रशिंग वाढलं. त्यांनी कारखान्याची दोघांनी इफिशियन्सी वाढवली, रिझल्ट वाढवले आणि 7.5ची कॅपॅसिटी बघून ETP, CPU, STP सगळं करण्यात आलं. आता 2,000 वाढलं तर आता त्याच्यामध्ये त्यांना त्रास न देता आमच्या नगरपंचायत माळेगाव आहे त्यांचं निघणारं सगळं जे काही खराब पाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट STPची करतो ना. म्हणजे ती झाली की इकडचा भार आहे तो त्या ठिकाणी कमी होईल ना. आणि मंजुऱ्या झाल्या का नाही CEO ला विचारा आपल्या माळेगावच्या, ते तुम्हाला सांगतील की हो इतके कोटी रुपये त्या कामा करता आले. आता पवार साहेब आपण आणि जयंत पाटील बंद दाराळ काल चर्चा झाली, याची चर्चा ही तुमची बातमी आहे. उद्याच्याला जर मीटिंग AI बद्दलची होती, त्या मीटिंग मध्ये चर्चा आतमध्ये बोर्डाने केली
तिथं कोण कोण होतं? बाळासाहेब थोरात होते. तिथं कोण होतं? राजेश टोपे होते, जयंत पाटील होते, डॉक्टर इंद्रजित मोहिते पाटील, यशवंतरावांचे चिरंजीव ते तिथं होते, जयप्रकाश दांडेगावकर तिथं होते, साखर आयुक्त तिथं होते, तिथं पवारसाहेब होते, तिथं मी होतो, तिथं हर्षवर्धन पाटील होते, तिथं दिलीप वळसे पाटील होते, तिथं अनेक जण VSI शी संबंधित लोक होती. आता उद्याच्याला बाहेरचा कोण पत्रकार असेल, अजित पवार पत्रकारांना घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते. काय चर्चा? ही आपण चर्चा, ती चर्चा. तसं AIचं म्हणून तर मी म्हणतो की 9 तारखेला आपण कॉन्फरन्स तिथं VSI ला ठेवलेली आहे उत्पन्न वाढवण्याच्या करता. ते एक प्रकारचं साखरेच्या ऊस धंद्याचं कामच आहे. भविष्यात काय वेगळं चित्र दिसेल? कशाबद्दल? दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार. त्याच्या एवढा आम्ही तर म्हणजे माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सगळे आले होते. घरातले कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी आम्ही एक जातो. परिवार वेगवेगळे, विचारधारा वेगवेगळी आहे, परंतु बाकीच्या बाबतीमध्ये कुटुंब म्हणून जिथं कुठं सुखदुःखात आपण एकमेकांच्या बरोबर असतो. तुम्ही दुटप्पी भूमिका घेताय असा आरोप त्यांच्याकडून केला. मी सांगितलं ना बाबा, कारण या अगोदर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक केलेलं वक्तव्य त्यांच्याकडून व्हायरल केलं जातं. अरे मान्य ना, मी बोललो ना बाबा की 7,500 कॅपॅसिटी बघून ते युनिट केलं. त्या रोडला चल, तिथं युनिट तुला बघायला मिळेल. पण क्रशिंग झालं 9,500. 9,500. 2,000 टनांनी जर क्रशिंग वाढलं तर या सगळ्या गोष्टी घडतात ना. म्हणूनच आता तिथं मी स्वतः असल्यावर हे सगळ्या गोष्टी झटपट करून देतो ना. दादा, FRP वारंवार वाढवली गेली 5 वेळा, पण MSP अजून वाढवली नाही, जे केंद्राच्या अखत्यारीत आहे. दुसरा एक महत्वाचा गण प्रश्न, हार्वेस्टिंगचा प्रॉब्लेम इथून पुढे जास्त येणार. कारण म्हणूनच माळजरा सहकारी साखर कारखाना हा जो काही लातूर जिल्ह्यातला आहे तो 100% हार्वेस्टरनी गळीत करतो. तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने, जसं पूर्वी आपण बैलगाडीनं मोठ्या प्रमाणावर ऊस आणायचो, आता बैलगाडीला बैल न लावता ट्रॅक्टर लावतात आणि ते जुगाड करतात. काही मुंगळा म्हणतात, काही जुगाड म्हणतात, आणखी काय काय म्हणतात. आता त्यांनी ऊस यायला लागला. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी ही डेव्हलप केली जाते, रिसर्च होतं. त्याच्यामध्ये ते आले की बऱ्याच जण आपल्याकडे पण आज किती टक्के ऊस हार्वेस्टर येतो? 14%. 8 का 9 हार्वेस्टर आहेत ना. 14% असं. 14 हार्वेस्टर. 14 अजून लाडकी बहिणीचे मतांसाठी अर्जाची छाननी करण्यात आली, त्यामुळे अर्थ खात्यात मोठा घोटाळा झालाय. अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं संजय राऊत म्हणाले. बाबा, मी कशाला घोटाळा करेन? आपण पहिल्यांदा अर्ज मागवलेले होते, त्यावेळेस सगळ्यांना सांगितलेलं होतं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, सगळं काही पाहिजे. त्यावेळेस वेळ कमी होता आणि अनेकांनी अर्ज भरले. आता काही महिला आपल्या सरकारमधल्या लक्षात आल्या, ते लक्षात येते. आता त्या जसं लक्षात येईल तसं ते कमी केलं जातं. लाडकी बहिणीसाठी वेगवेगळ्या खात्यांचा निधी वर्ग केला जातो, त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. तुझ्या वाचनात नसेल तर मी तुला वाचायला देतो. जो काही निर्णय घेतला जातो ते संपूर्ण कॅबिनेट घेते. जो निर्णय घेतला जातो त्याला विधिमंडळाची बहुमतानी मान्यता असते. पत्रकार मित्रांनो, काही गोष्टी तुम्ही पण शिकून घ्या. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना, हे प्रश्न विचारणारा तुम्ही विचारा. विधिमंडळाने एकमताने त्याला मान्यता दिली, बहुमताने मान्यता दिली. विधिमंडळ हे सर्वोच्च आहे, ते कायदे मंडळ आहे. रायगड जिल्ह्याच्या रायगडचा पालकमंत्र्यांचा वाद कधी मिटणार आहे? तुम्हाला एक माहिती, आजच मुख्यमंत्र्यांनी मी वाचलं की पालकमंत्री असो किंवा नसो त्या जिल्ह्यांच्या कामकाजावर कुठं परिणाम झालाय का? नाही झाला. त्याच्यावर आपण काळजी करू नका. राज्याच्या प्रमुखांनी आम्ही ती दुरुस्त करू. काय असेल ते शिवसेनेचा एकनाथराव शिंदे बघतील, राष्ट्रवादीचं मी बघेल आणि सगळ्यांचं देवेंद्र फडणवीस बघतील. आपली काय अडचण? देणारच ना. कॅबिनेट हा अधिकार कॅबिनेटचा आहे. कॅबिनेटमध्ये सगळ्या भागातले
लोकप्रतिनिधी असतात, चर्चा करते. कधी तुम्हाला माहिती आहे, कधी मुंबईमध्ये एकच होईल असा माझा अंदाज आहे, कारण मुंबईचा वॉर्ड खूप मोठा असतो. पण काही ठिकाणी मागे 3चं झालंय, 4चं झालंय, 2चं झालंय. आता या सगळ्याचा अनुभव लक्षामध्ये घेऊन कॅबिनेट त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेईल आणि तो प्रेस घेऊन तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जाईल. आता माळेगावच्या बाबतीत सभासदांमध्ये अजूनही संभ्रम आहे की दोन्ही पार्ट्या पक्ष हे पॅनल जाहीर करत नाहीत. अजून 8 दिवस आहेत, यानंतर काही होऊ शकतं असं काही आहे का? एकत्र समिट वगैरे मी काही अंतर्यामी नाही, मला काही माहित नाही. तुम्हाला काही सोर्स असेल, काही माहिती असेल तर आम्ही ऐकायला तयार. चर्चा अशी बी दादा 7 तारखेला पवार साहेब आपण आणि अण्णा गुरु शिष्य एका ठिकाणी बैठक घेणार आहेत असं चर्चा बाहेर उडत येते. उडत येते ती उडत जाईल. काय बोल, इतकं व्यवस्थित सांगतो. विजयी उमेदवाराला चेअरमन होता येतं. कुणाला? ब वर्ग मतदार संस्था मतदारसंघात विजयी उमेदवार होणार आहे. त्या उमेदवाराला माळेगाव कारखान्याच्या पोटणीनुसार चेअरमन होता येतं. त्याला फारच व्हायचं असेल तर सहकाराचा कायदा बदलून टाकू. त्या संदर्भात सहकार मध्ये अनेक प्रकारचे कायदे तुम्ही आतापर्यंत बघितले, त्यांना लागोपाठ 10 वर्ष झाली. त्यांना मला वाटतं एन डी पाटील साहेब आज नाही तर त्यांनी तो कायदा आणला होता 78 ते 80च्या काळात. त्याला पुन्हा चेअरमन होता येणार नाही. 10 वर्ष झाल्यावर पण नंतर पुन्हा त्याच्यात बदल करण्यात आले. त्याच्या संदर्भामध्ये त्याची चर्चा आत्ताच करण्यास फार घाई होईल. त्याच्यामुळं पहिल्यांदा आमच्या संचालक बोर्डाने जो चांगला कारभार केलेला आहे तो आम्हाला लोकांच्या समोर आणून द्यायचा आहे. तो त्यांना मनावर बिंबवायचा आहे. तसाच चांगला भाव आम्हाला पुढेही 5 वर्ष द्यायचा आहे. नंबर 1. नंबर 2, जिथं कुठं काही घडलं असेल, चुकलं असेल तेही आम्हाला दुरुस्त करायचं. जर कुठं प्रमोशन देत असताना काहींचे ठराविक लोकांचे पगार वाढ केली तर आम्ही थांबवलेला. डिस्लरीच्या बद्दलचा विस्तारवाढ करायचा निर्णय बोर्डाच्या मनामध्ये होता. बहुमताने बोर्ड घेऊ शकत होतं. पण मी काही सभासदांशी चर्चा केली, संचालक बोर्डाची चर्चा केली. मी केशवरावांना, बाळासाहेबांना म्हणलं आपल्याला नको आहे ते पहिल्यांदा त्याच्यातनं 0 डिस्चार्ज कसा निघेल ते बघू. उद्या डिस्लरी वाढली की पुन्हा पोल्युशन वाढलं, पुन्हा नदी म्हणजे माझं शिरवली असेल, खंडच असेल, निरावागाच असेल, इथले प्रश्न निर्माण होतील. त्याच्याकरता आता आहे हे सगळं व्यवस्थित चालवलं. त्याच्यात तुम्हाला मी गंमत दाखवतो, आता विषय निघाला म्हणून. काल तर मला प्राजनी, जी प्राजची पहिली डिस्लरी आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळेस 3 कोटी काहीतरी लाखाला काही घेतली होती, त्या प्राजनी कालच साखरेपासून काय काय तयार होतं, तर साखरेपासून ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. नवी टेक्नॉलॉजी आणलेली आणि त्याची ती सगळी माहिती, ही सगळी त्यांचा स्वतःचाच फोटो आहे. त्यांनी स्वतः म्हणजे हे आहे, त्यांनी स्वतः म्हणजे प्रमोद चौधरींचा एकदम नवे होते. आणि त्यामध्ये परवा दिल्लीत कॉन्फरन्स झाली, त्याच्यातनं पण साखरेपासून काय काय करता येईल त्या गोष्टी तिथं सांगितल्या. तर साखरेपासून अनेक महत्वाच्या गोष्टी तिथं करता येतात अशा प्रकारची कॉन्फरन्स ही ह्याच्यामध्ये झाली. म्हणजे साखर हे त्याच्यातलं कच्चा माल आणि त्याच्यापासून प्लास्टिक तयार होतं. हे प्लास्टिक पर्यावरणाला पोषक आहे. हे साखरेपासून हे जर वाच ओके. हा एक छोटा प्लांट आहे, डेमो आहे जेजुरीमध्ये. हे ह्याच्यामध्ये चाललं, त्यांनी दाखवलं साखरेपासून काय काय तयार होतं. तेव्हा कसले काटे चमचे होतात, ग्लास होतात, असे बरेच प्लेट्स होतात. नाही ही साखरेपासूनच आहे. अशा खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आता हे AI केल्यानंतर ऊस कसा वाढतोय ते बघा.
हे आपल्या इथं घडलंय. हा त्याला ह्याला जोडून एक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांच्या बांधावर जर AI तंत्रज्ञान आणायचं असेल तर त्यांना कर्जावर रक्कम अपेक्षित असते. ते कारखाना आपल्याला त्या शेतकऱ्यांना अहो त्याचाही मार्ग कल्याणराव काढलेला आहे. MSC बँक कारखान्याला 2.5 ते 3 कोटी रुपये देणार. MSC बँकेनं कारखान्याने ठरवायचं उद्याच्याला तुमचा ऊस, तुमची शेती आहे आणि तुमचा ऊस 70 टन निघतोय, AI चा वापर करून तो 100 टन निघाला, तुमचा फायदा 30 टनाचा झाला, बचत पाण्याची 50% झाली, खताची बचत 50% झाली, जमिनीचा पोत सुधारला का तर पाणी जेवढंच तेवढं लागलं म्हणून, आणि तुमचं अजून दुसरी पिकं त्याच्यामध्ये आली कारण त्याला अडचणीची गरज नाही, सुरूची गरज आहे. त्या सगळ्या गोष्टी झाल्या की तुमचा अजून एक खरीपाचं पीक निघेल, तुम्हाला ऊस तुमचा वेळेमध्ये जाईल, ऊसाची रिकव्हरी जास्त मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला 30 टनाचं उत्पन्न वाढलं तर 30 गुणिले 3,500 झाला म्हणजे 1,00,000 रुपये ना. 1,05,000 1,05,000 1,05,000 रुपये तुम्हाला ऍडिशनचे मिळाले तर तुमचे पैसे त्याच्यातनं कापून घेतील की तुमचा फायदा झाला. तर नाही वाढलं तर पैसे कापणार नाही. इथपर्यंत आता काल आमची चर्चा झाली, म्हणूनच 9 तारखेला कॉन्फरन्स घेतली. मला सगळ्यांना सांगायचंय, आता हे विरोधक काही पण आरोप करायला लागले. मला एक चिठ्ठी आली की काय त्यांनी कारखाना मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी सुरू आहे, त्यामुळे कारखान्याचं मोठं नुकसान. त्या संदर्भामध्ये या कुठल्याही गोष्टी उधळपट्टी त्यांच्या काळात काय काय त्या ठिकाणी करायचे, कोण कोण काय काय करायचं. आताही कोणाकोणाकडे कारखान्याचे डायरेक्टर ड्रायव्हर आहेत ते काढा जरा, तुम्हाला कळेल कोण कारखान्याचा ड्रायव्हर वापरतो. 5 वर्ष तुम्ही बोर्ड मिटिंगला येत नाही, कारखान्याचा ड्रायव्हर मात्र वापरता. ते कशात बसतं काय चेअरमन? आम्ही म्हणतो जाऊ द्या, कशाला आपल्याला कुणाचं उणीधुणी काढायची, पण तुम्ही माझी उणीधुणी काढली तर मी काय तुम्हाला तसं सोडणार नाही. आता माळेगावचं चेअरमन हे सभासद ठरवतील, आता अजित पवारांना चेअरमन ठरवायचा अधिकार कोणी दिला असा आरोप करतात सभासदांनी. जर माझं पॅनल आलं, आता छत्रपतीला माझं पॅनल आलं, मला दत्ता मामाला पृथ्वीराज बापूंना चेअरमन ठरवायचा अधिकार होता ना. पाहिलं तू उद्याच्याला म्हणशील आता राज्याचा मुख्यमंत्री ठरवायचा अधिकार मतदार ठरवतील, अरे ते आमदार ठरवतात. तसं सभासदांनी डायरेक्टरला निवडून द्यायचं आणि संचालक बोर्ड चेअरमन कोण करायचं ते ठरवतील. काय कुठलं त्याला येते बातमी काय आहे, ज्यांची असले प्रश्न म्हणजे ते ज्यांनी प्रश्न ते तो उपस्थित केला त्यांना त्याच्यातली बारकाईने माहिती नाही. काहीतरी टाळ्या मिळवायला किंवा तिथं असणारे त्यांचे समर्थक असतात, लगेच काही जण टाळ्या वाजवतात. दादा एक प्रश्न आहे, मागा आपण सभेमध्ये एक मुद्दा बोलले होते, सभासदाने कर्ज भागवलं पण विरोधकाचं सभासदांनी बाकी मारावे. तर विरोधक म्हणले मोदी सरकारने 500 करोडपतीचं 100 कोटी हजार कर्ज माफ केलं, तर सभासदांचं लाभांनी राहिले कर्ज माफ. कुणाचं कर्ज? मोदी सरकारने उद्योगपतींचे 500 उद्योगपतींचे कर्ज माफ केले, तर कारखान्याच्या सभासदांचं कर्ज दादांनी माफ करा असं विरोधकाचं. अरे बाबा, आताच्या काळामध्ये आम्ही असं सांगितलं की त्यांचं म्हणणं असं आहे की महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीच्या बद्दलचा उल्लेख करण्यात आलेला आहे जाहीरनाम्यात. तर आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही आता निवडून आलेलो आहे. आम्हाला योग्य ज्यावेळेस फायनान्शियल पोझिशन आमची असेल त्यावेळेस आम्ही त्या गोष्टीचा विचार करणार आहोत. आता आमची फायनान्शियल पोझिशन 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरच्या इलेक्ट्रिक मोटारींचं वीज बिल माफ करायची आहे, ती आम्ही करतोयच आहे. आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपये 2 कोटीवर काही लाडक्या बहिणींना द्यायचे, त्याकरता आम्हाला 45,000 कोटी रुपये लागतात, त्याला 20,000 कोटी 65,000 कोटी रुपये. आता आम्ही भार म्हणजे तो जबाबदारी उचललेली, भार म्हणता येणार नाही, ती जबाबदारी आम्ही पेललेली आहे. आता पुढं इन्फ्रास्ट्रक्चरला पण कुठं अडचणी करून चालणार नाहीत, कारण कामं पण झाली पाहिजे, अशा पद्धतीचं आहे.
राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तुम्ही ज्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना 10,000 रुपयाची भरपाई मिळेल तातडीने असं आवाहन केलं होतं. तर आता शेतकऱ्यांना कधीपर्यंत डीबीटी म्हणता पैसे मिळायला सुरुवात झाली. मगाशी आपल्या इथल्या गायांना पण मला कागद दाखवला. अतिवृष्टीमुळे महापुरामुळे तालुक्यातील जीवितहानी झालेल्या जनावरांची माहिती. बाधित गावांची संख्या 6, बाधित कुटुंबाची संख्या 11, बाधित जनावरांची संख्या 14, बाधितांना देण्यात आलेली रक्कम 3,15,000. इथं खाली अतिवृष्टीमुळे बाधित गावांची संख्या 22, बाधित कुटुंबाची संख्या 951, 10,000 रुपयाप्रमाणे बाधित कुटुंबियांना रक्कमेचं वाटप झालं 95,10,000. जे काही सांगितले ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. डीबीटीवर हे सगळं दिलं जातं. त्याच्यामध्ये पडझड झालेल्या घरांची संख्या 31, बाधित गावांची घरांची कुटुंबाची 419, 27 लाख वर काही हजार रुपये त्याच्यामध्ये दिले. बँक मूल्यांकन तयार करण्यावर कामकाज चालू आहे. 2 दिवसात बाधितांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवण्यात येईल. दादा, राज्य शासनाने नगरपालिकेला अभय योजना जाहीर केली, यामध्ये दंड आणि शास्ती माफ केली, परंतु नगरपालिका अजूनही प्रोव्हिजनल बिलमध्ये दंड आणि शास्ती आकारते. कुठल्या नगरपालिकेने आकारलंय त्याची पावती द्या, मी विचारतो त्यांना. आता नवीन बिल आले बारामती नगरपालिका. अरे ते दे ना बाबा, एक झेरॉक्सची कॉपी दे ना, म्हणजे मग मला पुरावा मिळेल. मग मी त्या सीओला विचारतो की बाबा असा निर्णय नगर विकास खात्याने घेतला असताना तू असं का करतोय, मला माहिती तर द्या. म्हणजे झेरॉक्स दिली तरी चालेल. रुग्णसंख्येत वाढ होती. आपण त्याच्याकरता तुम्ही प्रश्न विचारताना मास्क लावून प्रश्न विचारायला सुरुवात करा. सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, माझ्या सहित तुझ्या सहित. डॉक्टरांनी सांगितलं ह्याच्यात गंभीर धोका नाहीये, पण काळजी घेतली पाहिजे. हा करोना झाला आणि वेळेत उपचार केले तर बरा होतो. पण आता तुम्ही पण मागे बघितले, आपण सगळ्यात जगाने ते सहन केलं. कितीतरी माणसांना आपण गमावलं. आता त्याच्यातून नवीन नवीन रोग येतात, त्याला सरकार लक्ष ठेवून असतं आणि त्याच्याबद्दल काय काळजी घ्यायची ते आमचा आरोग्य विभाग पण कळवत असतो. राज्यातला साखर कामगारांचा त्रिपक्षीय समिती गठीत केलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर त्रिपक्षीय समिती गठीत केलेली आहे. त्यांनी त्याचा अभ्यास करायचा. अभ्यास करून काय त्यांचं म्हणणं आहे ते आम्हाला सरकारला द्यायचं. मग सरकार त्याच्याबद्दलचा फायनल निर्णय घेऊन टिकेल.